नमस्कार. आज आपण उपवासाचे नवरात्री विशेष अगदी मऊ लुसलुशीत असे पराठे, त्याचसोबत बटाट्याची चविष्ट भाजी आणि चटणीसुद्धा बघणार आहोत. तुम्ही पराठा बघू शकता, अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि सकाळी जरी बनवला तरी संध्याकाळपर्यंत तो पराठा तसाच मऊ राहील. त्यानंतर भाजीसुद्धा अगदी चविष्ट होते. असे पराठे कसे बनवावे हे आपण आज बघणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आता वेळ वाया न घालवता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचा झटपट पराठा करण्यासाठी आपण 1 वाटी कढईमध्ये साबुदाणा टाकून घेतलेला आहे. कढई तापल्यानंतर 1 वाटी साबुदाणा टाकून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला साबुदाणा असा सतत हलवायचा आहे. साबुदाणा जास्त लाल होऊ द्यायचा नाही, फक्त 2 ते 3 मिनिटं भाजायचा. फक्त फुलेपर्यंत आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर हा साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा, पूर्ण थंड होऊ द्यायचा. आता साबुदाणा पूर्ण थंड झालेला आहे, तो आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्याची आपल्याला आता बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. जेवढी बारीक पावडर आपल्याला तयार करता येईल तेवढं आपल्याला तयार करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला जर गरज वाटली तर एका चाळणीने चाळून घ्यायची आणि जाडसर भाग काढून घ्यायचा. त्यानंतर 1 वाटी आपण हे साबुदाण्याचे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलेले आहे. त्यानंतर 2 बटाटे आपण 3-4 शिट्टीमध्ये कुकरमध्ये उकळून घेतलेले, ते गार झालेले, त्यांची साल काढून घेतलेली, ते यामध्ये किसून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये अद्रक आणि हिरव्या मिरचीचं वाटण आपण 1 चमचा टाकले, 1 चमचा दही टाकली, 1 चमचा जिरे टाकले. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला काळी मिरीचं पावडर घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आधी आपण हाताने एकजीव करून घेऊया. त्यानंतर यामध्ये जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी ॲड करूया. पाणी आपल्याला लागता लागता ॲड करायचं आहे आणि त्याचा छान असा नरम आपल्याला घट्टसर असं डो तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे पीठ 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे साबुदाणा छान पाण्यामध्ये मुरून जातो. त्यानंतर आता आपण चटणी बघूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, मिरची, अद्रक, त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर, चवीनुसार मीठ हे टाकून आपण थोडंसं पाणी घालून याची चटणी तयार करून घ्यायची. त्यानंतर तडका द्यायचा. जिरे आणि लाल मिरचीचा तडका ह्या चटणीमध्ये आपल्याला द्यायचा आहे. बघू शकता अगदी छान अशी परफेक्ट आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपण बटाट्याची भाजीची रेसिपी बघूया. त्यासाठी एका कढईमध्ये 3-4 पळी तेल टाकून घ्यायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे, थोडीशी कढीपत्त्याची पानं, त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा अद्रक आणि मिरचीचं वाटणसुद्धा टाकून घ्यायचं. हे छान फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये उकळलेले 2 मोठे बटाटे घेतले, ते आपण थोडे बारीक असे चिरून घेतलेले आहेत, ते टाकून द्यायचे. ते टाकल्यानंतर लगेच आपल्याला एकजीव करायचं. मंद आचेवर छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चिमूटभर काळी मिरीची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त मंद आचेवर झाकण ठेवून 5 मिनिट छान अशी वाफ काढून घ्यायची. त्यानंतर गॅसचा फ्लेम वाढवायचा आणि मस्त थोडंसं असं बटाटे खाली लागू द्यायचे, म्हणजे खायला अगदी कुरकुरीत लागतात. त्यानंतर आपण पिठाकडे वळूया. हे पीठ छान मऊ झालेलं आहे. आता यावर अजून आपल्याला थोडंसं पाणी टाकून अजून मऊ करून घ्यायचं, म्हणजे पराठे छान होतात. त्यानंतर यामध्ये 1 पळी तेल टाकायचं आणि अजून चोळून घ्यायचं. जेवढं आपल्याला हे पीठ चोळून घेतलं तेवढं छान नरम पडतं. त्यानंतर पोळपाट घेतलं, त्यावर आपल्याला त्याचा एक गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने छान नरम करून घ्यायचा. पीठ मस्त मऊ करून घ्यायचं. त्यानंतर आपण जे साबुदाणा दळून घेतलेला त्याचं थोडंसं पीठ साईडला काढून ठेवलेलं, त्यामध्ये हा गोळा बुडवायचा आणि अशा पद्धतीने मस्त पीठ लावून याचा छान छोटासा गोल गोल पराठा लाटून घ्यायचा. हा पराठा जर गोल तुमच्याकडून झाला नाही तर गोल प्लेटने तुम्ही कटसुद्धा करू शकतात. मी जराही कट केलेला नाही, अगदी छान मस्त गोल झालेला आहे. बघू शकता मस्त तव्यावर दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचा. आधी एका साईडने भाजायचा, नंतर अजून दुसऱ्या साईडने पलटी करून भाजून घ्यायचा. बघू शकता छान फुलतोसुद्धा आहे, मस्त भाजून घेतलेला आहे. तुम्ही यावर तेल किंवा तूप लावून या पराठ्यांना भाजू शकतात. अगदी मस्त थोडासा सोनेरी रंग येऊस्तर, तांबूस रंग होऊस्तर भाजून घ्यायचा. मस्त कुरकुरीत अगदी नरम असा आपला हा पराठा लागतो. तुम्ही ह्या पद्धतीने बटाट्यापासून, साबुदाण्याच्या पिठापासून हे पराठे या नवरात्रीमध्ये आरामात बनवू शकतात. अगदी सोपी रेसिपी आहे. सकाळी जरी बनवून ठेवला संध्याकाळीसुद्धा तसाच मऊ राहतो.
नवरात्रीमध्ये अगदी 9 दिवस काय खावे हे सुचतसुद्धा नाही. रोज काय काय बनवावे हा प्रश्नसुद्धा पडतो. त्यामुळे तुम्ही हे अशा पद्धतीने पराठे मस्त तेल लावून बनवले तर अगदी खायला छान लागतात. तूपसुद्धा लावू शकतात, खायला तसेच लागतात. या पद्धतीने तुम्ही पराठे बनवा. अगदी मस्त कुरकुरीत बटाट्याची भाजीसुद्धा बनवा, त्यासोबतच चटणी. अगदी पोटभरीचा पदार्थ आहे. मस्त उपवास केल्यासारखं वाटतसुद्धा नाही. नवरात्रीमध्ये 9 दिवस तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात आणि खाऊसुद्धा शकतात. जराही भूक लागणार नाही. बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे आपले पराठे झालेले आहे. जरासुद्धा कडक नाही, सगळा हातात गोळा होतो. अगदी नरम राहतात. सकाळपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत नरम राहतात. ह्या पद्धतीने तुम्ही मस्त अशी बटाट्याची भाजी, त्यासोबतच चटणी आणि पराठे बनवले तर अगदी उपवास केल्यासारखं वाटणारसुद्धा नाही. तुम्ही या नवरात्रीमध्ये ह्या पद्धतीची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. मस्त मऊ लुसलुशीत साबुदाणे बटाट्याचे पराठे, बटाट्याची भाजी, त्यासोबतच मस्त शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी अप्रतिम लागते. भूक लागली, ज्यावेळेस तुम्हाला भूक लागली त्यावेळेससुद्धा तुम्ही हा पराठा नक्कीच ट्राय करू शकतात. अगदी सोपी झटपट रेसिपी आहे. काहीही साबुदाणे वगैरे भिजवायची गरज पडत नाही. एकदा या नवरात्रीमध्ये हा उपवासाचा पदार्थ नक्कीच ट्राय करा.